बघा, अजितदादांना कालच अग्नी दिलेला आहे. अजितदादांचं जाणं या धक्क्यातून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही. आणि तरी जर कोणी त्यांच्या नावानं राजकारण करत असेल तर ते सर्वस्वी चुकीचं आहे. एकतर त्यांचा कुटुंबावरचा आघात मोठा आहे. त्यांचे जे तळागाळाचे कार्य, वरचे सोडून द्या, ते मंत्री वगैरे ते त्यासाठी झालेले असतात, बरं का. तळागाळाचा कार्यकर्ता जो आहे, सामान्य माणूस आहे, ज्यांचा अजितदादांशी अनेक कारणांना संबंध आला, त्यांना बसलेला धक्का हा महत्त्वाचा आहे. अशा वेळेला राजकीय चर्चा करणं पुढले 15 दिवस, किमान 15-20 दिवस, हे सर्वस्वी अमानुष आहे. आणि हे सगळे विषय त्यांच्या पक्षातले आहेत, पक्षांतर्गत आहेत. आणि अशा पक्षांतर्गत विषयावरती या क्षणी आम्ही बोलणं हे योग्य नाही, किंवा त्यांच्या कुटुंबाच्या संदर्भात काही निर्णय असतील त्याच्यावरती आम्ही मत व्यक्त करणं हे योग्य नाही. कारण आपण पाहिलं असेल का, कुटुंब पूर्णपणे कोलमडून पडलेलं आपण पाहिलं असेल. त्या पवार कुटुंबातला प्रत्येक घटक, त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आणि हुंदके होते. राजकारणाचा विचार करायला आता कोणाकडे वेळ आहे? स्थिरस्थावर झाल्याशिवाय सगळं कोणी बोलणार नाही या विषयावर. आणि तुम्ही असे प्रश्न विचारून त्या विषयाला फाटे फोडू नका. आता मी काय बोललो? आता मी कोणत्या विषयावर बोललो? की या विषयावरती आता बोलणं हे अमानुष आहे. जर कोणी हा विषय काढला असेल तर ते माणुसकी शून्य लोक आहेत. मग त्यांच्या पक्षातले मंत्री असतील किंवा आमदार असतील. त्या बाईने आपला पती गमावलेला आहे, कुटुंबाने एक कर्ता पुरुष गमावलेला आहे, तिच्या डोळ्यामध्ये अजून अश्रूच्या धारा वाहत आहेत. अशा वेळेला तुम्ही कोणी नेतृत्व करावं ह्याच्यावरती आता पत्ते आणि डाव खेळत असाल तर ते अमानुष आहे. म्हणजे त्याच्यावरती मी बोलणार नाही आता. काल तुम्ही एक मागणी केली की जो अपघात झाला त्याची सखोल चौकशी करण्यात येईल. मी 2 मागण्या केल्या, त्या अराजकीय आहेत. ज्या पद्धतीनं DGCA, डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या अंडर ही सगळी विमानांचं काम असतं, पायलट्स, मेंटेनन्स, वैधता, अवैधता, अशा अनेक गोष्टी असतात. त्याच्यावरती DGCAचं नियंत्रण असतं. आणि गेल्या काही काळामध्ये अशा अनेक विमानांच्या अपघातामध्ये प्रमुख लोकांचं निधन झालेलं आहे. काही कमर्शियल फ्लाईट्स कोसळले. अहमदाबादला एअर इंडियाचं फ्लाईट कोसळलं, 300च्या आसपास लोकांचा मृत्यू झाला. त्यात ते गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं निधन झालं. कुटुंब जळून खाक झाली. अशा वेळेला तुम्ही फक्त असा एखादा अपघात झाल्यावर चौकशी करण्याची घोषणा करता. त्या चौकशीचं पुढे काय होतं? बारामती एअरपोर्टला रडार नव्हतं अशी माझी माहिती आहे. ATC नव्हतं, कोणतीही यंत्रणा नव्हती. एक एअर स्ट्रीप होती आणि विमानं उतरत होती VIPंची. हे जर खरं असेल तर त्याला जबाबदार DGCA आहे. ATCची यंत्रणा नाही, रडारची यंत्रणा नाही, खाली बारामतीच्या विमानतळावर पुरेसा स्टाफ नाही. आणि त्या विमानतळावरती अनेक महत्त्वाचे लोक उतरत आहेत, अगदी गौतम अडाणीपासून ते अजितदादा पवार आणि शरद पवार साहेबांपर्यंत. मग अशा अपघाताला जबाबदार कोण? मग अशा अपघातांची सगळ्यात चौकशी होणं गरजेचं आहे ना. आम्ही महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा माणूस त्यात गमावलेला आहे, अजित पवारांसारखा. याची जबाबदारी DGCAला घ्यावी लागेल. अशा प्रकारचे एअर स्ट्रीप किंवा विमानतळं तुम्ही चालू कशी देता? वैमानिक आकाशामध्ये घिरट्या मारत होता विमान घेऊन, आणि त्याला उतरण्याची संधी मिळत नव्हती. आणि तरी त्याने विमान लँड केलं. त्याला कोणी संदेश दिला आहे का लँड करा म्हणून? व्हिजिबिलिटी नाही म्हणतायत, ATCची यंत्रणा नाही आहे तिकडे,
पाहणं जाऊन तुम्ही ETCची यंत्रणा नाही, रडार व्यवस्था नाही, ज्या ज्या गोष्टी विमान संचलनासाठी आवश्यक असतात त्या बारामती विमानतळावर नसतील किंवा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अन्य विमानतळावर नसतील तर DGCA काय करताय? हा प्रश्न उपस्थित कोणाच्या मनात का होऊ नये? व्हायलाच पाहिजे ना. आणखी एक मागणी केली तुम्ही, अजितदादांच्या दोन बद्दलच्या मागण्या केल्या. आठवणी अनेक नेत्यांनी मांडल्या. त्यातली एक महत्त्वाची आठवण पुण्यातील स्थानिक नेते अंकुश टाकळे यांनी व्यक्त केली. त्यांनी सांगितलं की त्यांना अजितदादांनी सांगितलं होतं की आपण शरद पवारांच्या जवळचे आहात, आपण श्रीनिवास पाटील, विठ्ठल अशी व्यक्ती, तर तुम्ही शरद पवार साहेबांना सांगा की दोन्ही राष्ट्रवादींचं एकत्रीकरण व्हायला हा पाहिजे. विषय अजितदादांची इच्छा होती. या शरद विषयावरती पवारांनी त्याला प्रतिसाद बरोबर आहे. मी दिला. मगाशी म्हणालो की या विषयावरती आत्ता चर्चा करणं योग्य नाही. आत्ता याला काही काळ जावा लागेल. या अनेक विषयात माझ्याकडे सुद्धा माहिती आहे आणि मी याच्यावरती भाष्य केलेलं आहे यापूर्वी. माननीय शरद पवार साहेबांशी सुद्धा किंवा सुप्रियाताईंशी याच्यावरती आमची अनेकदा चर्चा झालेली आहे. पण आत्ता त्याच्यावरती चर्चा करण्याची ही वेळ नाही. वेळ द्यावा लागेल, थांबावं लागेल. राजकारण कोणासाठी थांबत नाही हे जर खरं असलं तरी झालेला आघात हा असह्य आहे. तुम्ही म्हणालात की दोन मागण्या केल्या, त्यातली एक मागणी तुम्ही अपघाताच्या चौकशीची सांगितली, दुसरी मागणी तुमची काय? दुसरी मागणी अशी आहे की अजितदादा पवार यांना भारतीय जनता पक्षाकडून, नेत्यांकडून, सगळ्यात ते सर्वपक्षीय सर्वमान्य नेते होते, श्रद्धांजली वाहिली जाते. अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पान जाहिराती दिल्या एका दुसऱ्या पक्षानं, सरकारनं नाही तर भाजपनं. हे कौतुकास्पद आहे की आपल्या एका आघाडीतल्या सहकार्यासाठी अशा प्रकारे श्रद्धांजली वाहणं महाराष्ट्रभरात हे कौतुकास्पद आहे. पण याच भारतीय जनता पक्षानं दादांवरती 70,000 कोटीचा सिंचन घोटाळ्याचा आरोप केला आणि त्यातलं काहीच ते सिद्ध करू शकले नाहीत. तो सगळा आरोप प्रधानमंत्र्यांनी केला, भाजपने केला, देवेंद्र फडणवीस यांनी केला. माझी अशी विनंती आहे, मी मागणी म्हणतो, माझी विनंती आहे, दादांवर जर खरोखर आपलं प्रेम असेल भाजपचं, जे आपण जाहिराती दिल्या, तर दादांवरील जे आरोप आपण भाजपने केले, प्रधानमंत्र्यांनी केले, ते आरोप तुम्ही मागे घ्या. तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. ही अराजकीय मागणी आहे, यात राजकारण नाही. हे आमचं दादांवरचं प्रेम आहे का? आम्ही सुद्धा तडफडलो की दादांवरती असे आरोप करून तुम्ही काय मिळवलं. बरं, असे आरोप ते भुजबळांवरती केले, भुजबळ निर्दोष सुटले. प्रफुल्ल पटेलवरती केले, आमच्या पटेलांवर केले, ते निर्दोष सुटले. सगळ्यांवरती आरोप करून निर्दोष सुटले. आमच्यावरती आरोप केले, आम्ही तुरुंगात गेलो. उद्या भविष्यामध्ये कोर्ट आम्हालाही सोडेल. पण अजितदादा आपल्यात नाही आहे. नुसता श्रद्धांजली आणि जयंत्यांच्या वेळेला श्रद्धांजली वाहू नका. त्यांच्यावर जे तुम्ही आरोप केले होते 70,000 कोटी, खळबळजनक आरोप प्रधानमंत्र्यांनी केला, देवेंद्रजींनी केला, ते आरोप तुम्ही आता विनाअट मागे घेतले पाहिजेत की आरोप खोटे होते. तीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल. यात मी काही चुकीचं बोलत नाही. यात राजकारण नाही. कसलं कोर्ट बिरट, कुठली केस आहे कोर्टामध्ये? प्रत्येक वेळेस फडणवीसांना हा प्रश्न विचारला गेला. कुठली केस आहे कोर्टामध्ये? सांगा ना. मागे घ्या, सरकारने टाकली असेल ना. आरोपच खोटा आहे. त्यांच्यावरचे आरोप खोटे असल्यामुळेच तुम्ही त्यांना मिनिस्ट्रीमध्ये, कॅबिनेटमध्ये घेतलं ना. त्यांच्यावरचे आरोप हे बकवास, खोटे, बनावट असल्यामुळेच त्यांना तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळात घेऊन माझे जवळचा मित्र, सहकारी, खानदार सहकारी वगैरे आता जे म्हणताय ते कशा करता मग? किंवा प्रधानमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली, उत्कृष्ट प्रशासक, पारदर्शक राजकारणी वगैरे वगैरे, आणि गृहमंत्र्यांना खास सरकारतर्फे पाठवलं ना त्यांना श्रद्धांजली वाहायला, किंवा भाजपचे अध्यक्ष आले नितीन नवीन. याचा अर्थ ते निर्दोष आहेत म्हणून तुम्ही आलात. मग अशा निर्दोष व्यक्तीवरती केलेले आरोप मागे घेणं ही त्यांना खरी श्रद्धांजली आहे. बोला. चंद्रपूरच्या 3 नगरसेवकांचा अपहरणाचा प्रयत्न हा सह्याद्री आपल्या समृद्धी हायवेवर झालेला पाहिलं मी. मारण्याची धमकी देखील दिली गेली. हे चंद्रपूरचं राजकारण आणि चंद्रपूरचं कशाला, महाराष्ट्राचंच राजकारण या पद्धतीनं चाललेलं आहे. अद्याप मुंबईचा महापौर निवडला जात नाही आहे. का निवडला जात नाही? तारखा पुढे पुढे जात आहेत. आता अजितदादांच्या जाण्याच्या निमित्तानं काही करतात की दादा गेले, अमुक गेले, हे सगळं बकवास आहे. ह्यांच्यामध्ये अजून
मतभिन्नता आहे. समित्यांचं वाटपाची चर्चा अडकलेली आहे. कोणी कोणत्या समित्या घ्याव्यात बरं का, त्याच्यावरून त्यांच्यामध्ये एकमत होत नाही, म्हणून ते महापौर पदाची निवडणूक पुढे ढकलत आहेत. लक्षात घ्या, हे असं राजकारण आहे महाराष्ट्रामध्ये. निवडणूक घ्या ना महापौर पदाची. नगरसेवक निवडून आलेले आहेत, त्यांना सभागृहात येऊ द्या, त्यांचा कार्यकाळ सुरू होऊ द्या. पण तुम्ही अजूनही थांबलेला आहात, कारण भाजपा आणि शिंदे गटामध्ये महापालिकेतले सत्तेचं वाटप हे अडकून पडलेलं आहे. एक विषय मुखपत्र सामनामध्ये जी बातमी आहे, ज्यात असं म्हटलं आहे की या विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवा कायदा आणण्याच्या हालचाली सुरू आहेत, ज्यात विरोधी पक्षनेतेपदासाठी आमदारांची संख्या निश्चित केली जाईल. बघा, हे शिवसेनेला किंवा विरोधी पक्षांना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये यासाठी चाललेले डावपेच आहे. अत्यंत घृणास्पद असं एक कृत्य आहे. ही विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद, ज्याला कॅबिनेट दर्जा असतो, विधान परिषदेत सुद्धा मिळू द्यायचं नाही आणि विधानसभेत मिळू, याला हलकटपणा म्हणतात. आणि या हलकटपणामध्ये जे सामील झालेले आहेत ते महाराष्ट्राची बदनामी करतात लोकशाहीच्या दृष्टीनं. देवेंद्र फडणवीस असतील, पण ते अर्थात मोदींचे चेले आहेत किंवा अमित शहाचे चेले आहेत, त्यांच्याकडनं काय अपेक्षा करणार तुम्ही? ज्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामध्ये ज्या सरकारनं विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना मागच्या रांगेत नेऊन बसवलं, त्यांच्याकडून तुम्ही विरोधी पक्षाचा सन्मान राहील ही काय अपेक्षा करताय? महाराष्ट्रात पण तेच होत आहे. चला, थँक्यू. सर्वेक्षण क्या हिंदी में क्या आपका चंद्रपूरमध्ये आपला पक्ष कोणासोबत असणार? कारण काँग्रेसही दावा करताय की आम्ही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत संपर्क साधतोय. जोरगेवार असं म्हणतायत की ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक चंद्रपूरमध्ये आमच्यासोबत राहतील आणि आम्ही सत्ता स्थापन. बघा, जोरगेवार काय म्हणतात मला माहित नाही. जोरगेवारी आता भाजपचे हस्तक म्हणून काम करतायत, बरोबर आहे. पण मी इतकंच सांगेल, विजय वडेट्टीवार आणि शिवसेनेमध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे, एवढंच मी सांगू शकतो. भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्यासंदर्भात जर भारतीय जनता पक्ष म्हणत असेल तसं, तर ते हवेत तीर मारतात या क्षणी. भारतीय जनता पक्षाबरोबर आमची कोणतीही चर्चा अद्याप झालेली नाही. हां, काँग्रेसबरोबर झालेली आहे. विजय वडेट्टीवार यांच्याशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा झाली. स्वतः विजयराव हे मातोश्रीवरती आले होते, तिथे चर्चा झाली. त्यांचा आणि आमचा संवाद सुरू आहे आणि निर्णय होईल 1-2 दिवसात. राष्ट्रीय स्तरावरचा विषय आहे की भाजपने एक मुद्दा उपस्थित केला आहे की विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे अनेक शासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहत नाही. त्यांनी अनेक उदाहरणं दिली आहेत. गेल्या वेळेसचा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम असेल, काल कर्तव्य पथावर झालेली परेड असेल, चीफ जस्टिसची नियुक्ती असेल, त्यावेळेस प्रोटोकॉल प्रमाणे चीफ जस्टिसची नियुक्ती, अशा अनेक शासकीय प्रोटोकॉल प्रमाणे त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात राहुल गांधी उपस्थित होते. तुम्ही त्यांचा काय मान सन्मान ठेवलात? भारतीय जनता पक्षानं उगा तांडव करू नये. स्वातंत्र्य दिनाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी हे 2 विरोधी पक्षनेते उपस्थित होते. तुम्ही त्यांना ऐरे गैरे पहिल्या रांगेत बसले. मंत्री आणि मंत्र्यांचं कुटुंब असेल, अमुक असेल, आणि गांधी कुटुंबाचा प्रमुख माणूस, ज्या गांधी कुटुंबानं देशासाठी महान त्याग आणि बलिदान केलेलं आहे, राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत लोकसभेचे. तुम्ही त्यांना मागच्या रांगेत बसवता आणि काय तुम्ही प्रोटोकॉलच्या गोष्टी करता ढोंगी? $2.25 लाख कोटी रुपयाचा अतिरिक्त बोजा राज्याच्या तिजोरीवर पडतोय आणि सगळ्यात महत्वाचं राज्याच्या गुंतवणुकीवर देखील त्याचा परिणाम पडतो. त्या प्रकारे एक सर्वेक्षण झालंय. थेट मदत तुम्ही महिलांना जे देतायत लाडकी बहीण. आता मला अडचण वाटत नाही. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 36 लाख कोटी घेऊन डावसवरून आलेले आहेत. 36 लाख कोटी रुपये घेऊन आले आहेत आणि मंत्रालयामध्ये 36 लाख कोटी मोजण्याचं काम सुरू आहे 6व्या माळ्यावर. बरं का, ते आता रिझर्व्ह बँकेत भरले जातील आणि मग सगळं आबाद आहे. तुम्हाला असं वाटतंय का की आता लाडकी बहीण बघा महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अत्यंत ढासळलेली आहे.
अत्यंत कोसळली आहे, जमीनदोस्त झालेली आहे आणि लोकप्रिय योजनांच्या नावाखाली राजकीय स्वार्थ साधण्यासाठी सरकारी तिजोरीची लूट महाराष्ट्राचं अर्थव्यवस्था रसातळाला घेऊन जात आहे. एवढंच मी सांगेन. सर, राहुल गांधी को और ककेल को राष्ट्रीय से बिठाया गया था, इस पर क्या कहना है? नहीं, मैंने पहले भी कहा है, ये सरकार जो है चाहे महाराष्ट्र की हो या चाहे केंद्र की हो, नेता प्रतिपक्ष के बारे में जो उनका रवैया है ये लोकतंत्र के लिए ठीक नहीं है. राहुल गांधी जी, मल्लिकार्जुन खड़गे जी ये लीडर ऑफ अपोजिशन है लोकसभा में, राज्यसभा में, बहुत सीनियर नेता है और प्रोटोकॉल के अनुसार दोनों विरोधी पक्ष नेता प्रतिपक्ष को सम्मान के साथ वहाँ उनकी जगह देनी चाहिए. लेकिन मैंने देखा है कि फर्स्ट रो सेकंड रो में ऐसे लोग बैठे थे जिनका कोई प्रोटोकॉल से संबंध नहीं है और राहुल जी और खड़गे साहब पीछे बैठे हैं. ये दिखने में बहुत ही विदारक चित्र था लोकतंत्र के लिए, प्रोटोकॉल के लिए. लेकिन ये लोग करते, महाराष्ट्र में तो अब एक कानून ला रहे हैं कि किसी भी हालत में विधानसभा और विधान परिषद में अपोजिशन को नेता नहीं मिलना चाहिए, नेता प्रतिपक्ष नहीं मिलना चाहिए. इसलिए लोग कानून बना रहे हैं. ये उनके लोकतंत्र के बारे में उनका मोहब्बत है. सर, बारामती एयरपोर्ट पे सुविधा नहीं है, फिर भी वीआईपी वहाँ पे उतरते हैं, किस तरह से देखते हो सर? देखिए, मैंने पहले भी कहा है कि इस एक्सीडेंट की जांच होनी चाहिए. मैं पॉलिटिकल बात नहीं कर रहा हूँ, लेकिन जो खराबी, टेक्निकल खराबी वहाँ हमको दिखती है, उसमें एटीसी नहीं है, वहाँ रडार नहीं है, वहाँ स्टाफ नहीं है वहाँ, और बड़े बड़े वीआईपी के फ्लाइट वहाँ लैंड होते हैं, चाहे गौतम अडानी हो, अजित पवार हो, शरद पवार साहब हो, बड़े बड़े नेता आते हैं वहाँ और फ्लाइट लैंड हो जाते हैं. डीजीसीए क्या सो रहा था क्या? अब अजित पवार जाने के बाद सब जाग गए हैं. हाँ, ऐसे देश में, हमारे महाराष्ट्र में और देश में ऐसे बहुत से एयरस्ट्रिप और एयरपोर्ट है, बना के रखे हैं, लेकिन कोई यंत्रणा नहीं है, सिस्टम नहीं है. हाँ, कोई टेक्निकल फैसिलिटी नहीं है, रडार नहीं है, टावर्स नहीं है, एटीसी नहीं है और विमान उतर रहे हैं, टेक ऑफ हो रहा है. अजित पवार को हमने इस वजह से खोया है. सर, अजिबात एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.